नहीं. So Atul sir has a booking for 2027 guys for Aurangabad for Singapore. Yeah. And beside that in Indore when I was there, there's a international travel for Manish Sharma ji. He's our travel partner. He has a 25th anniversary in 2028. So when I was pitching this product, entire you pay like $170 taxes. I mean, you won't be commission. The revenue is there. And Silver Sea is a brand, guys. In Antarctica, it's always a big. कोळी मी थायलंड ट्रॅव्हल मार्केटिंगमध्ये काम करतो. मुंबईचे जे सेल्स आहे तो मी सांभाळतो. काल आम्ही औरंगाबादमध्ये आलो. खूप चांगला इव्हेंट झाला आमचा आणि त्या इकडच्या लोकल लोकांनी ट्रॅव्हल एजंटनी खूप चांगला सपोर्ट केला आम्हाला. त्यासाठी त्यांचे धन्यवाद. तुम्ही छत्रपती संभाजी का निवडली? सर हे सिटी छोटी असली तरी पण इथे बिझनेस चांगला आहे. जो ट्रॅव्हल एजन्सी जी बूम होते ती खूप इथे चांगली आहे. त्यामुळे आम्ही इकडे अप्रोच केला. इकडच्या लोकांशी संवाद साधला. त्यांना आम्ही आमच्या प्रॉडक्टबद्दल खूप माहिती दिली आणि जास्तीत जास्त ते आम्ही कन्व्हर्जन कसं करू शकतो त्यासाठी आमचे प्रयत्न असतील. कंपनीमार्फत काय काय म्हणजे कोणत्या सुविधा राबवल्या जाते? बेसिकली कसं आहे सर की रॉयल करेबियनमध्ये जर तुम्ही बुकिंग करतात तर तुम्हाला पुढच्या प्लॅनिंगची काही आवश्यकताच नसते. फक्त बॅग पॅक करायची आहे तुमची आणि तुम्हाला आमच्या शिपमध्ये जायचं आहे. तिथे बाकीचे सगळे एंटरटेनमेंट तुम्हाला ऑटोमॅटिक अपडेट असतात आणि कुठल्या प्लॅनिंगची गरज नाही, कुठल्या एक्स्ट्रा ट्रान्सपोर्टेशनची नाही. तिकडेच तुमचं पूर्ण जग बसलेलं असतं. आमची शिप ही फॅमिली ओरिएंटेड आहे. जे ऑल फॅमिली कॅटेगरीचे जे एज ग्रुप आहेत त्यांच्यासाठी सगळ्या सुविधा असतात. तिकडे सगळे एंटरटेनमेंट्स असतात. त्यामुळे रॉयल करेबियन फॅमिली सेक्टर करते. खूप सारे रेस्टॉरंट असतात वेगवेगळ्या प्रकारचे. त्यामध्ये पण खूप साऱ्या डिशेस असतात. ऑलमोस्ट 50 तरी ॲव्हरेज असतातच त्यांच्या. सर कॅपॅसिटी किती असते शिपची? सर प्रत्येक शिप डिपेंड आहे त्याची, पण 2000 ॲव्हरेज आहे प्रत्येक शिप. प्रत्येक ब्रँड सिल्वर सी हा एक्झिक्युटिव्ह ब्रँड आहे. त्याच्यामध्ये कमी असते पण प्रत्येक केबिनला बटलर सर्व्हिस असते. ही खूप वेगळं अस्तित्व निर्माण करते त्या शिपचं. एक तुम्हाला प्रायव्हेट बटलर असतो जो तुमच्या दिमतीसाठी हजर असतो. तसंच त्या शिपमध्ये तुम्हाला विचारून तुमच्या चॉईसचे सगळे अरेंजमेंट केले जातात जे लक्झरी तुम्हाला तिकडे फील करतं. कसा प्रश्न असा वेगळा आहे. माझ्याकडे फॅमिली जाते, त्यांच्यासोबत लहान मुलगा आहे, तर त्याच्यासाठी काय आपल्याकडे सुविधा काय असेल आणि त्याची काही फीस वगैरे घेतली जाते? एक्झॅक्टली त्याच्यासाठी किड झोन असतात. प्रत्येक शिपवर वेगळे असतात. जे आपण मॅजिक अँड ऑल सगळे आपण बघतो त्या राईड्स असतात. प्रत्येक शिपमध्ये प्रत्येक वेगळं इनोव्हेशन आहे आणि ते मुलांना आपण तिकडे ठेवूनही जाऊ शकतो. आपण शिप एन्जॉय करू शकतो. बाकीचे जे मदर्स आहेत, पॅरेंट्स आहेत ते करू शकतो आपण. सर आरोग्याची सुविधा वगैरे कशी असते? एकदम हायजेनिक आहे सर. 100% साफसुथरी आणि व्यवस्थित मेंटेन केलेली शिप आहेत आमच्या सगळ्या. आणि दरवेळी नवीन नवीन गोष्टी तिकडे आणल्या जातात. हायजेनिक आहे, सगळ्या गोष्टी आहेत, त्या प्रॉब्लेम नाही. जाता टेलिव्हिजन आलं, त्याच्यामध्ये पुन्हा आता मोबाईलचं जमाना आला. त्याच्या सुविधा आपल्याकडे कसं आहे? वायफाय, इंटरनेट? वायफाय सर चार्जेबल बेसिसवर असतं. ॲव्हरेज $19 कॉस्ट आहे मिनिमम पासून चालू होतो. जसा तुमचा वापर आहे त्याच्यावर तुम्ही करू शकता. प्रत्येक केबिनमध्ये ती कोणतीही असो, इंटिरियर, ओशन व्ह्यू, स्वीट, एक TV स्क्रीन असतेच तुमची आणि ऑलमोस्ट त्याच्यावरच सगळे अपडेट तुम्हाला येतात. काय आवाहन करणार सर तुम्ही ट्रॅव्हल एजंट?
जास्तीत जास्त सर आमचं प्रॉडक्ट सेल करा. खूपच लक्झरी आहे, रिटेन होण्यासारखं आहे, तुमचा बिझनेस आहे चांगला होऊ शकतो आणि एक तुमचं नाव जे गुडविल आहे ते तुम्ही निर्माण करू शकतात, एवढं प्रॉमिस मी करतो.